Hello friends, welcome to Amicus Law Academy. Today we will see what is the concept of bailable and non-bailable offences. As we know, there are many classification of offences. Broadly, the offences are classified as bailable and non-bailable offences, compoundable and non-compoundable offences, and the offences triable by the court of session and the offences which are triable by the court of magistrate. So this can be a broad classification. As far as the classification of bailable and non-bailable offences is concerned, we will see in short what is bailable offence and what is non-bailable offence and what is the difference between these two. See, it is a simple concept. If we want to know which offence is bailable, which offence is non-bailable, we have to go to CRPC. So where the CRPC in the schedule which is appended at the end of the Bail Act, याला शेड्यूल 1 म्हटलेलं आहे. याचे दोन पार्ट आहेत. शेड्यूल 1 म्हटलेलं आहे, याचे दोन पार्ट आहेत. सो वी हॅव टू गो टू फर्स्ट ऑफ ऑल शेड्यूल 1. हियर पार्ट 1 says the bailable and non-bailable offences. इंडियन पिनल कोड मधले जे काही ऑफेन्सेस आहेत ते पार्ट 1 मध्ये सांगितलेले आहेत टू बी बेलेबल और नॉन बेलेबल. सो पार्ट 1 इज रिलेटेड टू द ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड. नाउ दिस इज ओके, बट व्हेन वी गो टू द अदर ॲक्ट्स, क्रिमिनल मायनर ॲक्ट्स आहेत, पॉक्सो ॲक्ट आहे, आर्म्स ॲक्ट आहे, किंवा बाकी कुठलेही जे ॲक्ट असतील त्यातले जे ऑफेन्सेस आहेत त्याचं बेलेबल आणि नॉन बेलेबल नेचर कसं ओळखायचं, त्या ॲक्टमध्ये असं काही शेड्यूल दिलेलं नाही. फॉर दॅट पर्पज वन मोर पार्ट इज अटॅच्ड टू धिस शेड्यूल. other than IPC. So as far as part 2 is concerned of schedule 1, the schedule mentions the offences to be bailable or non-bailable which are given in other acts than the Indian Penal Code. So this is very important. So as per this criteria, what is the condition? So first, as far as IPC is concerned, we will go to the schedule. As far as other acts is concerned, what is the criteria? IPC चा कुठलाच क्रायटेरिया नाही, डायरेक्टली मेन्शन केलेला आहे. अदर ॲक्टचा क्रायटेरिया काय आहे? आय विल जस्ट रीड इट आउट टू यू. दिस इज क्लासिफिकेशन ऑफ ऑफेन्स अगेन्स्ट अदर लॉज इज द टायटल. If punishable with imprisonment for less than 3 years, less than 3 years, less than 3 years is the criteria as far as other acts are concerned. So less than 3 years is bailable as far as other act is concerned. मग 3 year कशामध्ये येईल? 3 year नॉन बेलेबलमध्ये येईल. 3 year पर्यंतची शिक्षा आहे किंवा 3 year पेक्षा जास्त शिक्षा आहे, इट विल बी अन नॉन बेलेबल ऑफेन्स. देन विल प्रोसीड फर्दर विथ दिस बेलेबल. बेलेबल ऑफेन्समध्ये दुसरा काय आहे? ॲज अ मॅटर ऑफ राईट bail will be granted. As a matter of right, bail can be claimed and the court has to grant bail. It is mandatory on the court to give bail to the accused in case of bailable offense. Bailable म्हणजे हे दोन ऑफेन्स, या दोन क्रायटेरियामध्ये बसणारे ऑफेन्स. नाव आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. 138चा ऑफेन्स आहे, ट्रायल चालू आहे, किंवा 279 रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग बेलेबल आहे, ट्रायल चालू आहे, बेल दिलेली आहे आणि कोर्टामध्ये हजर राहत नाही, म्हणून जर वॉरंट इश्यू केला कोर्टाने आणि आरोपीला अरेस्ट करून कोर्टाच्या समोर आणलेला आहे, वेदर ही कॅन क्लेम बेल ॲज अ मॅटर ऑफ राईट, तर इथं त्याचा राईट संपणार आहे. कारण त्याला पहिल्यांदा ज्यावेळी क्लेम करतो त्याचवेळी हा राईट असणार आहे. ॲज अ मॅटर ऑफ राईट ओनली ऑन फर्स्ट इन्स्टन्स
परत परत तो बेलच्या कंडिशन्स व्हायोलेट करणार, परत परत त्याला कोर्टासमोर घेऊन येणार आणि परत परत ॲज अ मॅटर ऑफ राईट बेल क्लेम करणार. दिस इज नॉट द थिंग. ओनली ॲट द फर्स्ट इन्स्टन्स when the person or the accused is arrested, he can claim bail as a matter of right. That is the right in case of bailable offenses. Now further we can see as far as conditions are concerned. बेल देताना कंडिशन्स घातल्या कोर्टाने, बेल देताना कंडिशन्स घातल्या असं जे म्हणतो ते बेलेबल ऑफेन्समध्ये कंडिशन्स इम्पोज करता येतील का? बेलेबल ऑफेन्समध्ये ऑलरेडी अंडरटेकिंग असतंच की मी कोर्टाच्या हिअरिंगला वगैरे येणार. अपार्ट फ्रॉम दीज वेदर सम कंडिशन्स कॅन बी इम्पोज्ड बाय द कोर्ट, सम अदर. सो कंडिशन्स कॅनॉट बी इम्पोज्ड ॲज फार ॲज बेलेबल ऑफेन्स इज कन्सर्न. This is also one of the aspect of bailable offense. One more aspect we can see is in case of bailable offense, hearing of the prosecution. जामीनचा अर्ज दिल्यानंतर तो जामीनचा अर्ज डिसाईड करताना सरकारी वकील, प्रॉसिक्युशन हा जो पक्ष आहे त्यांचं ऐकून घेणं गरजेचं आहे का? त्यांचं ऐकून घेणं मॅन्डेटरी नाही, नॉट मॅन्डेटरी. इट इज नॉट मॅन्डेटरी. सो दीज आर दी वेरियस आस्पेक्ट्स ऑफ बेलेबल ऑफेन्सेस. सिरियस आहे ऑफेन्स म्हणजे नॉन बेलेबलच आहे, आणि ऑफेन्स सिरियस नाही म्हणजे बेलेबल आहे. दिस इज नॉट द क्रायटेरिया. हे डोक्यातून आपण काढून टाकलं पाहिजे. अजून एक आस्पेक्ट जो मला सांगावासा वाटतो दॅट इज दी अँटिसिपेटरी बेल. अँटिसिपेटरी बेल, दिस इज नॉट ग्रांटेड इन केस ऑफ बेलेबल ऑफेन्स. अँटिसिपेटरी बेल जी आहे, अँटिसिपेटरी बेल जी आहे ती बेलेबल ऑफेन्सच्या केसमध्ये आपल्याला मागता येणार नाही. अटकपूर्व जामीन हा मागता येणार नाही आपल्याला बेलेबल ऑफेन्समध्ये, कारण बेलच मिळणार आहे आपल्याला. अरेस्ट झाल्यावर डायरेक्टली बेल मिळतो. त्यामुळं हा जो क्रायटेरिया आहे हा बेलेबल ऑफेन्सशी कनेक्टेड क्रायटेरिया आहे. आता आपण बघू नॉन बेलेबल ऑफेन्स याच्याच कंपॅरिझनमध्ये शॉर्टमध्ये. इन केस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्स ऑल्सो वी हॅव टू गो टू दी फर्स्ट शेड्यूल ऑफ CRPC. इथं सुद्धा फर्स्ट शेड्यूल ऑफ CRPC पार्ट 1 IPCचे ऑफेन्स, दोज आर क्लिअर कट मेन्शन विच आर बेलेबल अँड विच आर नॉन बेलेबल. पार्ट 2 अदर ॲक्ट्स. ॲज फार ॲज अदर ॲक्ट्स आर कन्सर्न, बिलो 3 years आर बेलेबल, 3 years आर नॉन बेलेबल, अबव 3 years आर नॉन बेलेबल ऑफेन्सेस. So that is the criteria of 3 years plus and above rather. So now we will see as far as the right to get the bail. इथं आपण बघितलं की ॲज अ मॅटर ऑफ राईट बेलेबलमध्ये बेल हा दिलाच पाहिजे. इथं नॉट ॲज अ मॅटर ऑफ राईट. म्हणजे काय नॉन बेलेबलमध्ये बेल मिळत नाही का? बेलेबलमध्येच फक्त बेल मिळतो का? असं काही नाही आहे. नॉन बेलेबलमध्ये सुद्धा बेल मिळतो, पण हक्काचा बेल ॲज अ मॅटर ऑफ राईट बेल देणं मॅन्डेटरी आहे असं काही नाही आहे. याच्यामध्ये काय आहे मग? कोर्टाच्या मनावर, कोर्टाच्या डिस्क्रिशनवर, कोर्टाच्या अखत्यारीत आहे. इट इज द डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट. Then we'll see as a matter of right bail cannot be granted. The next is the conditions. As far as conditions is concerned, we saw in case of bailable offences conditions cannot be imposed, but in case of non bailable offence conditions can be imposed. आपण ऐकतो पोलीस स्टेशनला हजेरी लावायला सांगितलेली आहे, भारत सोडून जाऊ नका म्हणून सांगितलेलं आहे, जिल्ह्याच्या बाहेर जायची बंदी केलेली आहे. हे सगळे बेलवरचे कंडिशन्स असतात जे आपण ऐकतो. CRPC मध्ये सांगितलेलं आहे की 7 वर्ष
पेक्षा जास्त जर ऑफेन्स असेल आणि त्याला जर बेल दिला तर कंपल्सरी मॅन्डेटरीली कोर्टाला कंडिशन्स घालावे लागतात. सो इन सम इन्स्टन्सेस कंडिशन्स आर टू बी इम्पोज्ड बाय द कोर्ट, बट बाय अँड लार्ज इन केस ऑफ non-bailable offences conditions can be imposed, but in case of bailable offense conditions cannot be imposed. Now we'll go to the further aspect is the hearing of the prosecution. We saw in case of prosecution, in case of bailable offenses hearing of prosecution is not mandatory. सरकारी वकिलांचं ऐकूनच घ्यायला पाहिजे, त्यांचं म्हणणं घ्यायलाच पाहिजे आरोपीला बेल द्यायच्या आधी, असं काही गरजेचं नाही आहे इन केस ऑफ बेलेबल ऑफेन्सेस. बट इन केस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्सेस जनरली प्रॉसिक्युशन इज हर्ड. इन प्रॅक्टिस जनरली प्रॉसिक्युशन इज हर्ड. जनरली प्रॉसिक्युशनचं म्हणणं ऐकून घ्यावं, पण CRPC प्रमाणे जिथं ऑफेन्स 7 वर्षापेक्षा जास्त असेल, 7 वर्षापेक्षा जास्त पनिशेबल असेल, तिथं कोर्टावर हे बंधनकारक आहे की त्यांनी प्रॉसिक्युशनचं म्हणणं ऐकून घ्यायलाच पाहिजे. सो इन केस ऑफ ऑफेन्सेस विच आर पनिशेबल फॉर अ टर्म more than 7 years, it is mandatory, but generally prosecution is heard in case of non-bailable offences. Now the next criteria which we saw is the anticipatory bail. Bail, anticipatory bail, अटकपूर्व जामीन आपण त्याला म्हणतो. हा जामीन अटकपूर्व मिळत नसतो, अटकपूर्व फक्त ऑर्डर मिळते, जामीन हा अटक झाल्यानंतरच मिळतो. ओनली ऑर्डर ऑफ बेल इज मेड बिफोर द अरेस्ट. द बेल इज फर्निश्ड अँड एक्झिक्युटेड आफ्टर द अरेस्ट, दॅट विल सी लेटर. सो ॲज फार ॲज दिस कन्सेप्ट इज कन्सर्न, अँटिसिपेटरी बेल, बेल इन अँटिसिपेशन ऑफ ॲप्रिहेन्शन ऑफ अरेस्ट. मला अरेस्ट होईल असं ज्याला भीती वाटेल तो कोर्टामध्ये जाऊन ती अरेस्ट टाळण्यासाठी किंवा अरेस्ट झाल्यावर इमिजिएट बेल देण्यासाठी जो अर्ज करतो त्याला अटकपूर्व जामिनीचा अर्ज म्हणतो. आणि हा जो अर्ज आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हे फक्त नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये करता येईल, नॉन बेलेबल ऑफेन्समध्येच करता येईल. बेलेबल ऑफेन्समध्ये हे टेनेबल असणार नाही, हा असा अर्जच टेनेबल असणार नाही. सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स विथ द मेजर डिफरन्सेस. सो ॲज फार ॲज द क्रायटेरिया इज कन्सर्न, what is the criteria to grant bail or to reject bail? See why a person is kept in jail or why his bail is rejected. पहिला क्रायटेरिया हा बघायला लागतो आपल्याला की त्याला जर जामिनावर सोडला तर तो पळून जाणार आहे का. पळून जाणार आहे का म्हणजे काय, गाव सोडून पळून जाणार आहे, देश सोडून पळून जाणार आहे, हे सगळं बघायला पाहिजे. वेदर ही विल बी अवेलेबल फॉर द ट्रायल. कोर्ट ज्यावेळी केस चार्जशीट येईल, ज्यावेळी कोर्टामध्ये केस चालेल त्यावेळी तो ट्रायलसाठी येणार का नाही, ह्या पॉईंटवर एक डिसाईड करायला लागतं. दुसरा पॉईंट हा डिसाईड करायला लागतो आपल्याला की त्याला जर आपण बेल दिली, इफ बेल इज ग्रांटेड टू द पर्सन, वेदर ही विल प्रेशराइज द विटनेसेस. तो जाऊन जे विटनेसेस आहेत त्यांना धमकावणार का, विटनेस विकत घेणार का, विटनेसांना प्रेशराइज करणार का, विटनेसांना त्रास देणार का, असा तो माणूस आहे का, असं त्याचं कंडक्ट आहे का. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही इव्हिडन्स आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू असतं बेल ज्यावेळी आपण देतो किंवा बेल अर्ज डिसाईड करतो, इन्व्हेस्टिगेशन इज स्टील इन प्रोग्रेस. वेदर ही विल इन्फ्लुएन्स द इन्व्हेस्टिगेशन, वेदर ही विल टॅम्पर द इव्हिडन्स. वेगवेगळ्या ठिकाणी इव्हिडन्स आहे, त्या ठिकाणी जाऊन तो पुरावा नष्ट करणार का, पुराव्यामध्ये इंटरफेअर करणार का, इन्व्हेस्टिगेशनमध्ये इंटरफेअर करणार का, या 3 मेन गोष्टी आहेत, या 3 मेन गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायला लागतात व्हाईल ग्रांटिंग बेल. इन ॲडिशन टू धिस वी कॅन सी वेदर देर इज अ प्रायमा फेसी केस ऑर नॉट. इन ॲडिशन टू धिस त्याच्या विरोधात प्रथम दर्शनी केस आहे का, हे एक पॉईंट आपण याच्यामध्ये ॲड करून कन्सिडर करू शकतो. पण हे 3 मेन गोष्टी आहेत, याच्यामध्ये आपण ठरवू शकतो की बेल द्यायची किंवा नाही. सो ॲट द एंड व्हॉट आय एम्फॅसिस इज ॲज फार ॲज बेलेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्सेस, बेलेबल कुठले नॉन बेलेबल कुठले हे स्वतः ठरवू नका. ऑफेन्स सिरियस आहे म्हणून नॉन बेलेबल आहे आणि ऑफेन्स सिरियस नाही म्हणून बेलेबल आहे असं काही नाही आहे. IPC जर आपण गेलो तर 495 सारखा ऑफेन्स आहे ज्याला 10 वर्षाची शिक्षा आहे बट स्टील इट इज बेलेबल. 363 किडनॅपिंग 7 वर्षाची शिक्षा आहे बट स्टील इट इज बेलेबल. आणि 304A डेथ इज कॉज्ड बट स्टील इट इज बेलेबल. So we have to go to the schedule.
तर अशी सवय आपल्याला ठेवली पाहिजे की नेहमी शेड्यूलमध्ये जाऊन बघायचं की बेलेबल आणि नॉन बेलेबल आहे. दुसरं, शेड्यूलमध्येच आपल्याला हे कळणार आहे की बाकीचे जे ॲक्ट आहेत, आर्म्स ॲक्ट, पॉक्सो वगैरे वगैरे, यामधले जे ऑफेन्स आहेत ते बेलेबल किंवा नॉन बेलेबल हे कसे ठरवायचे आहेत. तर त्या ॲक्टमध्ये जर दिलेलं असेल तर तिथंच त्या ॲक्टप्रमाणे ठरवायचे. त्या ॲक्टमध्ये जर दिलेलं नसेल तर शेड्यूलमधल्या पार्ट 2 मध्येच जायचं आहे. 3 वर्षाच्या खाली बेलेबल आणि 3 वर्ष आणि त्याच्यावर असेल तर नॉन बेलेबल. नाव वन मोर थिंग, बेलेबल ॲज अ मॅटर ऑफ राईट बेल मिळतो फर्स्ट इन्स्टन्समध्येच, परत नाही, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि नॉन बेलेबल म्हणजे बेल मिळतच नाही असं काही नाही. नॉन बेलेबलमध्ये सुद्धा मॅक्झिमम केसेसमध्ये बेल मिळतो, पण ॲज अ मॅटर ऑफ राईट आपल्याला बेल घेता येत नाही, ते कोर्टाच्या डिस्क्रिशनमध्ये आहे. शेवटी नियम काय आहे याच्यामध्ये, तर बेल इज अ रूल, बेल द्यायला पाहिजे. लिबर्टी कर्टेल करणं एवढं सोपं नाही. खूपशा गोष्टी बघूनच ती इफ नेसेसरी कर्टेल करायला पाहिजे. अँड जेल इज अन एक्सेप्शन. सो विथ दॅट we'll meet in another lecture with some other concepts. Till then, good day and goodbye.